नमस्कार साथियों, आप सुन रहे हैं माइक पर भारत, जहां हर इंसान एक सितारा है। जहां पर हम कई कहानियां लाते हैं, अलग अलग कहानियां, अनसुनी कहानियां जो आज तक दुनिया ने ना सुनी और ना उसे समझा। तो ऐसे ही एक कहानी है आज हमारे साथ, हमारे बीच। एक कविता के जरिए कहना चाहूंगा। झाड़ू कटका फटका फटफट करने आई मैं, कर अपना घर काम खुद को तेरे घर ले आई मैं। हाँ बाई मैं हूँ, बाई मैं, घर काम वाली बाई मैं। तो आइए, ऐसे ही मुंबई शहर में रहने वाली काम वाली बाई, जिसकी कहानियां अनसुनी हैं, तो आइए सुनते हैं। तो नमस्कार आप दोनों को। नमस्कार, मेरा नाम प्रियंका मोरे है। मी काही सीता पवार। आपको क्या लगता है जब आप काम वाली बाई नाम सुनते हो तो आपका क्या सोच है इस शब्द को लेकर? इस शब्द को लेकर मतलब हाउस होल्ड हाउस हेल्प है ये। हाँ जैसे हम ड्यू टू लैक ऑफ टाइम और लाइक जैसे हम ऑफिस जाते थे, ड्यूटी करते थे, हमारे पास उतना समय नहीं होता था। हाँ घर के काम एक लिमिटेड टाइम के अंदर करें, 9 बजे घर छोड़े, 9:30 बजे तक ऑफिस पहुंचे। उसके लिए हमको हेल्पिंग हैंड लगते थे और उसके बाद हम यूज टू हो गए उसको। पहले आपको कुछ सपना था क्या? जब आप छोटे थे आपको कुछ बनना था या शुरुआत से ही काम वाली बाई बनना था? सुरुवाती नाही, अच्छा, आता आल्यावरच तसं काय, आता ती लागेल ती सोबत असून तिने आपल्याला पुढे आलंय का हे करायलाच नाही। तो अभी क्या आप खुश हो? आप जो अभी काम कर रहे हो आपके काम से, या फिर आप कितना घंटा काम कर रहे हो इस उम्र में? काही नाही वाटत मला। खुशी मला वाटते. काम करायचं, बाहेर निघायची ही आनंद वाटतो। तर घर खर्च कसं चालत आहे? आता घर खर्च आपण आपल्याला चालत होता, तिकडे मी होतो कामाला, चांगली होतो, अच्छा अच्छा. पोळी भाजीत कामाला होतो ना। हाँ हाँ. 12-14 हजार पगार होता मला तिथे। इकडं सोडून आल्यापासून जरा नाही, सकाळी जसं चालव तसं चालवायचं। और बच्चों का शादी करना वो भी इतने कम पगार में, क्योंकि हस्बैंड है. तर कसला होता, दारुडा बेवडा, त्यानं कधी दिलं नाही दिलं, काय केलं, पुरी काय अशाच माझ्या मनाला वाटेल अशा कुणावरती घेतलं, हे घेतलं ते घेतलं, देऊन टाकलं। अच्छा. मग त्यांचं आता चांगलं आहे, सुखी आहे का। दोघीच्या रूम आहेत स्वतःच्या रूम आहे. हा, दोघीच्या आपल्या नाहीत का। अच्छा. एक तर 2-3 वर्ष लग्न केले, तिला पोरग झालंय, ते बोलत नाही अजून। इनका एक दिन है वो शुरुआत सुबह से लेकर शाम तक कैसा जाता है? आता काय, सकाळी उठलं, डबा डबा बनवायचा, चपाती भाजी चहा अंघोळ हे सगळं बनवायचं। तिथनं पुढं आपली आंघोळ करायची, हे करायचं, परत कपडे वपडे बदलली, सगळं काम केलं की कामाला यायचं। अच्छा. परत गेल्यावर जेवण गरम करायचं, जेवायचं, आरामशीर जरा आराम करायचा, नंतर उठून कपडे धुवायची, भांडी घासायची, लादी पुसायची, हे सगळी कामं चालूच असतात। दर दिवस होता है, कसं वाटतंय? तर दिवस तर मग तेच मस्त वाटतं। तुम्हाला असं नाही वाटतं की आज मला मूवी बघायला जायचं आहे, फिरायला जायचं आहे, असं नाही वाटत? नाही वाटत असं काय असं नाही कधी वाटत? संडेला वाटतं की कुठल्या तिकडे जावं, हे बघण्यात हे सोडून द्या, हे तर नाहीच मला, मी बघत काय। मग तिथं गेलो तर मला झोपच येते जास्त। अच्छा, झोप येते क्षेत्रामध्ये झोपच येते मला, तिथं ते बघायला वाटतच नाही, कारण मोबाईल बघतो थोडा। अच्छा अच्छा. असं काय असतं दिवसभर चालू। तुमचा फेवरेट काही मूवी आहे का? फेवरेट मूवी, पिक्चर काय ना, मराठी पिक्चर मध्ये कोणता आवडतं हिरो हिरोईन? अलका फुगन. बघा किती छान बॉन्ड आहे, एकमेकांचे हिरो माहित तुम्हाला दोघांना. खूप छान. अलका कुबल जास्त आवडते। अच्छा अच्छा. ती असेल म्हणते तर ते लगेच बटन दाबून मोकळं। सबसे पहला घर, तो आपका क्या अनुभव था? क्या आपको कैसा महसूस हुआ दूसरे घर में काम करना पहली बार? नव्हतेच वाटत ते, तर पण काय मजबुरीने केलं। का असं झालं? मी का वाटत नव्हतं, म्हणजे मी पोळी भाजीत काम करतो। अच्छा, सुरुवात, आणि ते मध्येच काम लागले होते, त्या करू का नग तिने आपलं दाखवीत असं नेलं की असं कर म्हणल्यावर केलं, मग आपली मजबुरी म्हणून आपण केलं, असं माझं म्हणणं। मजबुरी होती त्यामुळे ते स्टार्ट केलं तुम्ही हे जॉब? मजबुरी होती म्हणून स्टार्ट केलं, तिथपासून आपलं लई थोडं करीत राहिले। तो मुझे एक चीज और जाननी थी कि जैसे कि सरकारी योजनाएं जो होती हैं, है ना, गवर्नमेंट ने, सरकार ने आपके लिए क्या क्या दिया है, क्या क्या बना है आपके लिए, नहीं पता आपको? लेकिन आता लाडक्या बहिणीचे पैसे ना
याला लागलं, एवढंच मला भेटलं. बाकी सरकार कुठनच काही मला भेटलं नाही. सुरुवातपर्यंत काही सुद्धा काही सुविधा नाही भेटलं. नाही भेटलं. आतापर्यंत जेवढं भेटलं तेवढं ना. काय भेटलं तुम्हाला सरकार? लाडक्या बहिणीचे पैसे वगैरे चालू झाले, हे एवढंच येतं तुमच्या खात्यात पैसे येत होते. दर महिन्यात येतं? दर महिन्यात येत होतं. मी आता गेलेलोच नाही बघायला, कारण गावचं बँकेचं बुक लागलं ना. तिथं काढलं त्याच्यावर नाही झालं, ते गावचं लागलं. मग आता सारखं सारखं गावाला जाऊ इथं 1-2 महिन्यानंच जावं लागेल ना. किती वेळ झालं बघून की किती पैसे आले तुमच्या अकाउंट मध्ये? माझ्या अकाउंट गेल्या महिन्यात मी बघितलं होतं, म्हणजे आधार कार्ड दाखवून बघितलं. आधार कार्ड दाखवून बघितलं, आलं होतं पैसे? आलं, गेल्या महिन्यात. किती आलं होतं? 1500. अच्छा अच्छा. तो घर काम कर रहे हो आप, तो सबसे मुश्किल काम आपको कौन सा लगता है और सबसे आसान काम कौन सा लगता है करना? आता मी दुसरं केलेलंच नाही. पहिली सुरुवात म्हणजे मी कंपनीला काम डायमंड मध्ये लागलो. अच्छा. कामाला डायमंड मध्ये लागलेलो. ते माझ्या मालकाने करू दिलं नाही. तुझी पोरं कोण सांभाळायचं? झालं, गेलं ते काम. त्याच्यावर झोपडे तुटलं की गावाला नेऊन घालवलं. 15-20 वर्ष गावालाच राहिलो. अच्छा अच्छा. मग पुरी बाळींची लग्न करून मोकळी होईस्तो, शाळा शिकसतो. म्हटलं नाही जायचं, मुंबई काही सुट्टी नाही पुरी घेऊन आपण जाणं म्हणजे. मग नाही आणल्या, राहिलो तिकडे. पुरींची लग्न केली, 3 पुरींची, आणि 1 पुरगी 1 पोरगा घेऊन तिने मुंबईला. आता 10-11 वर्ष होती. 11 वर्ष झाले. एक चीज और जाननी थी, जैसे कि मैं ऐसा मानता हूँ कि जिनका घर होता है और जो वहां पे काम करने आते हैं, तो वो घर की महिलाएं और काम वाली बाई एक तरह की सखियां होती हैं, एक तरह की दोस्त होती हैं. तो आप दोनों के बीच में कुछ ऐसा पल है क्या जहाँ पे आपने बहुत ही अच्छे से उनको समझा हो, और एक पल या ऐसा कोई मोमेंट हुआ क्या कभी जहाँ पे आपने उनका मदद किया हो? मला काय तुमच्याविषयी मस्त वाटतं. बहिणीसारखी माझ्या होत्या. अच्छा, बहिणीसारखं. असं काय तुम्हाला वाटतं बहिणीसारखे? काय असं काय झालं? मस्त बोलतो, माझ्या पाठीवर बहीण असावी असं वाटलं मला. सपोर्ट सारखं वाटतं. मग मी तिथे कामावर गेलो असते, मला मस्त वाटतं म्हणून की मी बोलते गोड. असं दर दिवशी असं वाटतं की मैं उधर रोज जाऊं. ऐसा बोरिंग जैसा नहीं लगता है कि अरे यार जाएंगे तो? नाही वाटत. मस्त वाटतं. कुठले पण अजून दुसऱ्या घरात आहे ती पण मला मस्त वाटत. आले जरा दरवाज्यात ना आता आलं म्हटलं का नाही, जबाब भेटला की एकदम खुशी वाढवा. तुम्ही खुश आहे, मला ऐकून खूप छान वाटतंय. मला खुशी वाटते जीवाला माझ्या. अजून एक प्रश्न आहे की ह्या जीवन मध्ये मतलब हे जीवन कष्ट लई, मी कष्ट विलय केले, कनिष्ठ दिवस पण लई काढले ते. कष्ट जीवन पण काढले एकदम लई कनिष्ठ काढले. जीवन यही होता है कि हम जीवन में दुख सुख दोनों होता है. छाव है कभी तो कभी नाही भेटले, सुख नाही भेटले. सुख अजिबात भेटलं नाही. ती लग्न झाल्यापासून अगोदर तर सुख केलं म्हणा, पण नंतर सुख नाही भेटलं. नंतर सुख नाही भेटलं, अजिबातच नाही भेटले. एका दिवसाचं नाही सुख भेटलं. सुख म्हणजे काय तुमच्यासाठी? सुख काय आहे? आराम. सुख म्हणजे आरामाचा दिवस आला, सुट्टी, आनंदी असा आहे का? भेटला नाही भेटला. दर दिवशी एक स्ट्रगल आहे, चालूच राहते, झडप आहे, है ना? चालूच राहते सगळं. तर मला एक प्रश्न है कि आपने इस जीवन से क्या सीखा? एक सीख जो आप सबको बताना चाहो. ते तर आहेत की आता काय चुकलं परमेश्वराला ठावं, घडणाराला हे मला माहिती नाही. ती पण मोर एक असं दिवस येऊन कनिष्ठ हे काढावं इतकं का झालं? का झाले तुमचा प्रश्न आहे देवाला की असं काय झालं माझं? का झालं हे मी रोजच बोलतोय, का असं माझ्या नशिबात केलंच म्हणून. हे रोजचं सकाळ उठून माझं चालूच असतं. तुम्हाला काय आवडायचं? जैसे की किसी को सिलाई करना अच्छा लगता है, किसी को मेहंदी निकालना अच्छा लगता है. तुम्हाला काय आवडायचं? त्या मला तिथं होता बसणं म्हणजे काय हाताने फराके पण शिवल्या ती, पण मिशन वर पाय ठेवला तर मला ते उलटी फिरायला लागली. मग लागेल ते सगळं इच्छा पूर्ण करायची इच्छा होती, पण काहीच नाही झाली, सगळी गेली. काय इच्छा होती? एक इच्छा तुमचं सांगा. आता काय सांगू ना, आता संपलं सगळं. एक इच्छा तरी पण असं वाटतं ना की मेरे को ये करना चाहिए था. मग आपलं तिथं तेव्हापासून असं वाटायचं की ते घर घ्यावावं, नाही तर काय करावं, लागेल ती इच्छा होती.
अच्छा अच्छा. मी राहिलेलं घर मला 10,000ला दिलेलं ते माझ्या मालकाने घेतलं नाही. आता लागेल तिच्या माझ्या काही पूर्ण झाले नाही. मग आता तुम्हाला सांगून काही माझी इच्छा पूर्ण होणार आहे का? माझ्या हाताची मेहनत आहे मीच करणार आहे. मग हेच काय चुकते? बरोबर आहे ना. माझ्या हाताने मेहनत करते मग मी खाते. आता काय तुम्हाला सांगून माझी संपणार नाही तर संपणार आहे? काय संपणार नाही. आणि तुम्ही म्हणणार मी दिलं देतो असं करतो तसं करतो. ते मी तर गेलो तर गेलो एका दिवसात जायचं. किधर अच्छा लगता है ज्यादा, मुंबई में अच्छा लगता है कि गांव में अच्छा लगता है? आम्हाला तसं मुंबई पासून गाव चांगला आहे. मुंबई पासून गाव चांगला आहे. कारण का सगळं बरं? फिरायला चांगलं राहतं. अच्छा. गावाला हिंडून फिरून राहतं. वातावरण चांगलं आहे वातावरण चांगलं आहे. तिकडं. अच्छा. आमचे जंगल पराणी आहे तिथे. तुम्हाला मुंबई शहरात काय आवडतं? एक शब्द मध्ये सांगा. मुंबई शहरात काय आवडतं म्हणजे काम करून गेलं की आपल्या पूर्वीकडे जायला आवडतं. पुरीकडे जायला आवडतं. अच्छा, खूप छान. सबसे टफ काम तुमको क्या लगता है? मला झाडू पक्याचं मस्त वाटतं. फेमस होता आणि टफ काय वाटतं? कपडे तर जास्त नाही वाटत. भांडे तर वाटतं. भांड्याला मी कंटाळणार नाही. पण कपडे म्हणून मी आजपर्यंत कोणाची केली नाही. माझी मी स्वतः केली तेवढीच. अच्छा अच्छा अच्छा. कपड़े नहीं तो कपड़े में मतलब उनको ज्यादा टफ लगता है, मेहनत लगता है. मुझे भी लगता है, मैंने भी कपड़ा धोया था तो मुझे माझी स्वतःची मी धुतले ते. मम्मी गाव गई थी तभी मैंने धोया था. आतापर्यंत नाही. अच्छा. तुमचा सबसे फेवरेट फेस्टिवल सण कोणता आहे? आवडता सण? आवडतं सण काही जास्त म्हणजे गणपती. गणपती. आमच्यात काही खेळत्यात, काय काय करतात, मजा करतात, गरबा खेळतात, काय काय ते आपलं तेवढाच आवडतं जास्त. अगर आपकी जिंदगी पर एक पिक्चर बने तो उसका आप नाम क्या देना चाहोगे? आयुष्य पिक्चर काढला तर तुला त्याचं काय नाव द्यायला आवडेल? समजा काढला कोण, तसलं काय नाही करू. अगर आपको अगर उनका मुझे अगर उनके ऊपर पिक्चर बना तो उसका एक नाम ये रख सकते हैं, सीता के बोल. सीता के बोल. अच्छा, अरे वाह. आपको कैसा लगा ये नाम सीता के बोल?